नर्मदा पायी परिक्रमेचा आज 47वा दिवस आहे. सकाळचे 8 वाजलेत. हापेश्वर महादेव येथून आम्ही निघाले. आता पुढील प्रवास चालू आहे. सर्व परिक्रमावासी चाललेले आहेत. असे रस्त्याने चालू आहे. बॅग कॅमेरा घ्या. बॅग परिक्रमावासी असे चाललेले आहेत. कठीण असा चढ असा लागलेला आहे. सकाळचं छान वातावरण आहे. नर्मदे सर्व परिक्रमावासी असे पगडंडी मार्गाने चाललेले आहेत. इकडे बघा. नर्मदे हर. बोलो सिया राम प्रभु भगवान की जय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. असं पगडंडी रस्त्याने सर्व उतार होता. ते उताराने सगळे परिक्रमावासी उतरलेले आहेत झाडीतून. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे पहा असे पूर्ण पहाडी आहे आणि या पहाडीतून आम्ही रस्ता काढत वरती आलेलो आहे. अशी ही सर्व पहाडी उंच पहाडी आहे. हे बघा असं खोलदरी आहे. हे सर्व झाडं आहेत. त्या झाडामुळे रस्ता दिसत नाहीये खाली. पलीकडे पण बघा डोंगर, शेती, घरं आहेत. असे ह्या डोंगरांच्या पर्वताच्या रांगाची रांगा दिसत आहेत. त्याच्यातूनच हा मैयाचा परिक्रमेचा मार्ग आहे आणि ही पार करूनच जावी लागते. मोठी कसोटी आहे चालण्याची. हे पहा असे डोंगर, असे खोल दऱ्या दिसत आहेत. सर्व पलीकडे नर्मदा मैया दिसत आहे. सुंदर वातावरण आहे. धुकं पडलेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चालून चालून खूप थकवा आलाय. मध्ये असे ही घरं लागलेत. हे बघा काय काय काहीतरी जंगलामध्ये प्राण्यांनी काहीतरी कोंबड्या पकडले.
रस्त्यावर अशी मुलं परिक्रमावासियांकडून काय मिळेल का म्हणून रोडवर येतात. खोकला येतोय त्याच्यामुळं एकदम ठसका लागलाय. यांची गरज सुद्धा बघा ही कच्ची, अर्ध्या विटाने अर्ध्या चटयांच्या बांबूच्या याने रचलेली आहेत. वरून कौलं आहेत. जंगलातील काहीतरी प्राण्याने कोंबड्या पकडले. सगळे ओरडायला लागलेत. असे डोंगर दऱ्या आहेत. बघा असं रस्त्यामध्ये पायवाट.